लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नाशिकच्या मोरवाडी स्मशानभूमीत अंधाराचे साम्राज्य. मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात पार पडला अंत्यविधी. महानगरपालिकेच्या निष्काळजीपणावर नागरिकांचा संताप. मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नातेवाईकांची गैरसोय. सिडको परिसरातील मोरवाडी स्मशानभूमीत अत्यंत धक्कादायक व संतापजनक प्रकार समोर आला आहे. स्मशानभूमीत वीज व्यवस्था नसल्याने एका मृत व्यक्तीचा अंत्यविधी चक्क मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात करावा लागल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार रात्रीच्या सुमारास अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना स्मशानभूमीत पूर्ण अंधार असल्याचे दिसून आले. परिसरात कोणतीही प्रकाश व्यवस्था नसल्याने नातेवाईक व उपस्थित नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अखेर मोबाईलच्या टॉर्चचा आधार घेत अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या प्रकारामुळे मृताच्या नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत महानगरपालिकेच्या दुर्लक्षाचा निषेध केला. स्मशानभूमीसारख्या ठिकाणीही मूलभूत सुविधा उपलब्ध नसतील तर प्रशासक नेमके काय करत आहे असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार मोरवाडी स्मशानभूमीत वारंवार वीज, पाणी आणि स्वच्छतेच्या समस्या निर्माण होत असून अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. विशेषतः रात्री अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या घटनेनंतर महानगरपालिकेने तात्काळ दखल घेऊन स्मशानभूमीतील वीज व इतर सुविधा तातडीने सुरळीत कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आव्हाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.